हे जे शेल्फ दिसत आहे ना, हे मीच तयार केलेलं आहे. कसं ते पुढे सांगतेच, पण त्या अगोदर सकाळी सकाळी आमच्याकडनं पेस्ट मागणारा लेकराज आज स्वतःच ब्रशला पेस्ट लावतोय, ब्रश कमी करतोय, पेस्ट जास्त खातोय. त्यानंतर आज माझं एक काम कमी होतं, ते म्हणजे नाश्ता बनवायचं. खिचडी रात्रीची उरलेली होती, तीच गरम करून घेतली आणि नाश्ता करून घेतला. त्यामुळे माझं एक काम वाचलं. 2-3 दिवसापासून खूप ऊन पडत होतं, म्हणून झाडांना पाण्याची गरज होती, म्हणून सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतलं. आणि फुलं इतके छान छान आली होती रंगबिरंगी, आणि त्याच्यातला ह्याची क्वांटिटी बघा भरपूर प्रमाणात आलेली होती. आज मोठ्या साईजमध्ये जे जास्वंद आहे त्याला 2-2 फुलं आलेले होते. लहान साईजमध्ये जे जास्वंद आहे त्याला 5-5, 6-6 फुलं रोजच येत असतात. 25 ते 30 एका फांदीला गुलाबाच्या अशा कळ्या लागलेल्या होत्या, ज्याची फुलात रूपांतर लवकरच होणार आहे. बापाचे डेकोरेशन केलेलं होतं तेही मी काढून घेतलेलं आहे. किती वेळ डेकोरेशन करायला लागतो, पण काढायला मात्र 15 ते 20 मिनिटात सगळं निघून जातं. आता सर्व सामान मी असं एका बॅगेत घडी करून ठेवून दिलेलं आहे. ग्रायलँड्स आहे त्याही ठेवून दिल्या. बाकीचं सामान दीपावळीला लागणारच आहे, म्हणून त्याची स्पेशल बॅग करून घेतली. हे जे शेल्फ आहे ना, ते किचनचं फर्निचर बनवलं तेव्हा ते तुकडे उरलेले ते छोटे छोटे ते जॉईन करूनच मी घरीच बनवून घेतलेला आहे. सनमायका देखील मीच लावलेला होता आणि त्याला अशा पद्धतीने सजवून इथं ठेवलेला आहे. कसं वाटतं कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि रात्रीचे 11:30 वाजलेत आणि लेकराची मस्ती अजूनही संपलेली नाही आहे. चला मग आजचा हा ब्लॉग इथे जण आवडला तर लाईक करा. अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय.